नमस्कार। आज आपण बनवणार आहोत कॉर्न कटलेट्स। ही रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये काही कष्ट लागत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का समजा तुम्हाला पार्टीला ॲज अ स्टार्टर म्हणून ठेवायचे असतील तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। मधल्या भुकेच्या वेळेला सुद्धा ही तुम्ही अगदी बनवून खाऊ शकता। तर चला तर आपण ही रेसिपी करायला घेऊया। कॉर्न पॅटीस करण्यासाठी आपल्याला 4 मोठे बटाटे लागणार आहेत। तर ते मी आधी उकडलेत आणि ते कुचकरून इथे साईडला ठेवलेत। इथे मी साधारण पाव किलो घेतलेले आहेत कॉर्न। ते पण मी उकडलेत, थोडंसं मीठ घालून उकडले होते आणि मी खडबडीत वाटलेत, अगदी त्याची पेस्ट केलेली नाही आहे। इथे मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेत, त्याच्यासुद्धा कडा काटलेले आहेत आधी आणि मग ते कुचकरलेले आहेत। इथे मी घेतले चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे, 5 मी चीज क्यूब्स घेतलेत आणि ते किसलेत। इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत थोडेसे, थोडीशी मिरपूड आहे आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या ज्या मी बारीक चिरल्यात। आता तुम्ही मला म्हणाल की हे 3 तिखट पदार्थ झाले, पण काय आहे आपण ह्याच्यामध्ये चीजही घालणार आहोत आणि तसंच आपल्यामध्ये कॉर्न पण येणार आहे या बाइंडिंगमध्ये। तर ह्याला थोडासा तिखटपणा जास्त लागणार आहे, त्याच्यासाठी आपण हे वेगवेगळे तिखटाचे पदार्थ घेतलेले आहेत। पण तुम्हाला जर का तिखट कमी करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। चिली फ्लेक्स हे सुद्धा ऑप्शनल आहे। आता हे मी चिली फ्लेक्स याच्यामध्ये घालते। आता ही मिरपूड आहे, ही सुद्धा मी थोडीशी घालून घेते, पूर्ण घालत नाही, आपण तिखटाचा अंदाज घेऊन थोडं थोडं घालायचं आहे। मिरच्या मात्र ह्या 2 आहेत, ह्या मी पूर्ण घालते। चवीप्रमाणे मीठ ते सुद्धा घालून घेऊ। तर इथे आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालते, आपण जे चीज घेतलं होतं ते सुद्धा टाकते। सगळ्यात शेवटी कॉर्न घालून घेऊया। आता हे सगळं आपण आधी मिक्स करून घेणार आहोत। थोडीशी तुम्हाला हवी असेल तर कोथिंबीर घाला, नाही घातलीत तरी चालेल, मी घालते। आता हे सगळं आधी एकत्र एकजीव करून घेऊया। सगळे जिन्नस घातल्यानंतर बघा काय सुंदर रंग आलाय। आता याच्यामध्ये आपण जो कुचकरून ठेवलेला ब्रेड होता तो थोडासा घालणार आहे बाइंडिंग येण्यासाठी। इथे मी थोडंसं हाताला तेल लावून घेते। आता ह्याचे आपण पॅटीस करूया छान। आता या पॅटीसला तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही द्या। आता मी इथे असा आकार दिलाय, तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता। हल्ली कटलेटचे साचे सुद्धा मिळतात, तर त्याच्यामध्ये हे बाइंडिंग घालून सुद्धा तुम्ही हार्ट शेपची कटलेट्स वगैरे सुद्धा करू शकता। हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कुठला आकार द्यायचा आहे। इथे अशा पद्धतीने मी सगळे पॅटीस बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला ते तळायचे आहेत। त्या तळण्यासाठी आपण इथे ब्रेड क्रम्स यूज करणार आहोत आणि इथे थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय। हे दोन्ही आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे। आपण आता या पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया। हे तेल तापेपर्यंत आपण पॅटीस घोळूया। हे आपण हा जो पॅटीस केला आहे, इथे मी कॉर्न जो स्टार्च बनवला आहे, म्हणजे कॉर्नमध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आहे, त्याच्यामध्ये हा मी पॅटीस घोळवला आहे। आता ह्यामध्ये आपण हाच पॅटीस आपण ब्रेड क्रममध्ये घोळवणार आहोत क्रिस्पी होण्यासाठी। हा अशा पद्धतीने आपण आता तेलात सोडूया। गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण हे पॅटीस पलटून घेणार आहोत। फक्त हे हलक्या हाताने आपल्याला ते पलटायचं। आपले कॉर्न पॅटीस बघा किती क्रिस्पी झालेत। आपण हा पॅटीस एकदा तोडून बघूया, दाखवते तुम्हाला कसा दिसतो। हा बघा
आतून पण किती छान दिसतोय। आपण बघितलेली कॉर्न कटलेट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच वेगवेगळ्या माझ्याकडनं कुठल्याच रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर त्यासुद्धा मला कळवत राहा। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।